बीड तालुक्यातील आहेर धानोरा गावात महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात थेट रणांगणात उतरून जोरदार आंदोलन छेडले आहे। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या जिल्हाध्यक्ष सौ आम्रपाली साबळे, सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील व गावच्या महिला सरपंच मोनिका इंगोले यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी एकत्र येत अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर थेट धडक कारवाई केली। बिना परवाना खुलेआम दारू विक्री, प्रशासनाची ढिसाळ भूमिका, बीड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात आणि वाड्या वस्त्यांवर अवैध दारू विक्री सुरू आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पोलिसांची मौन सहमती यामुळे या दारू विक्रेत्यांचे मनोबल अधिकच वाढले आहे। गावातील अनेक महिलांनी याविरोधात प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, मात्र कारवाई न झाल्याने शेवटी महिलांनीच न्यायाचा मार्ग हाती घेतला। अड्ड्यांवर हल्लाबोल, बाटल्या फोडून अड्डे केले उद्ध्वस्त। या आंदोलनादरम्यान महिलांनी गावातील दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी थेट जाऊन दारूच्या बाटल्या फोडल्या, अड्ड्यांची तोडफोड केली आणि गावात दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत रोष व्यक्त केला। महिलांच्या या धडक कारवाईमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। अड्ड्यांवरील व्हिडिओ फुटेज व पुरावे महिलांनी गोळा करून एक प्रकारे स्टिंग ऑपरेशनच केले आहे। प्रशासन निष्क्रिय, तरुणाई बर्बाद होते। सरपंच इंगोले यांचा आरोप। महिला सरपंच मोनिका इंगोले म्हणाल्या की आम्ही वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। दारूमुळे घराघरात वाद होत आहेत, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि तरुणाई व्यसनाधीन होत आहे। म्हणूनच आम्ही हा निर्धार केला आणि अड्डे उद्ध्वस्त केले। प्रशासनावर कारवाईचा दबाव, महिलांची एकजूट ठरली। निर्णायक गावातील या महिलांच्या एकत्रित आणि आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासनावर कारवाई करण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे। बीड ग्रामीण पोलीस व दारूबंदी विभाग यांच्याकडून जर योग्य ती कारवाई झाली तरच गावातील अवैध दारू विक्री रोखली जाऊ शकते, अशी मागणी महिलांनी जोरदार शब्दात मांडली आहे। महिलांनी उचललेले हे पाऊल केवळ दारूबंदीपुरते मर्यादित नाही, तर हा महिलांच्या स्वाभिमानाचा आणि सामाजिक जबाबदारीचा आवाज आहे। ही कारवाई इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरू शकते। आता प्रशासनाची खरी परीक्षा आहे, कायदेशीर जबाबदारी पार पाडण्याची की पुन्हा एकदा दुर्लक्षाची। कायदा लाईव्ह बातमीसाठी बीड जिल्हा प्रतिनिधी आम्रपाली साबळे, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। सांगा दारूमुळे काय त्रास होते सांगा। बंद करायचे दारू, भोकरालाही किती कुठंही किती गाड्यावर मग कुठवर त्रास काढायचा। आज शेवडले लेकरं दारू पिते ते। मला तर माझ्या त्या गाडी अंगावर घातली होती, पायाला धरून वड होतं माझ्या, किती त्रास केला। दगड घालायला उचलला होता माझ्यावर दारू पिऊन। मग कुठवर त्रास काढायचा कुठवर त्रास काढायचा त्यांचा। एवढे लेकरं काही विषयात येते, रस्त्याने पडत येत, काही विकत येते, काही घाण घाण शेळ येते। सकाळी दारू पिते तर उठलं की दारू, आणि पुन्हा अजून असं झालं की पुन्हा शेतीत येते दारूवाली। दुकानं येतं, दुकानं त्यांच्या घरी दुकानं येतं। हे धानोरामध्ये जे दारूचं प्रकरण चालू आहे, अनेक वर्षानुवर्ष ही जी आहे पिढी पूर्णपणे बिघडत चाललेली आहे। येणारं भविष्य पण बिघडत चाललंय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं असं मत आहे की आमच्या धानोरा गावातली ही दारू ही एका पूर्णपणे बंद झाली पाहिजे, कारण ह्याच्याबद्दल आमची तरुण पिढी पूर्ण बर्बाद होत चाललेली आहे। जे म्हातारे आहेत ते पण दारू पितात, त्यांना बघून तरुण प्यायला लागले, त्यांच्या बघून लहान मुलं सुद्धा प्यायला लागली। आज जर अशी कंडिशन झाली तर आमच्या घरामध्ये त्या बाईला एकटी राहण्याशिवाय पर्याय दुसरा कोणताच नाही। एक मुलगा बी पितो, तिचा नातूही पितो, आला तर घरात शिवीगाळी, कुणी कुणाला जीव देत नाही, खाऊ देत नाही, फक्त केवळ हे दारूमुळे झालेलं आहे। या गावामध्ये दुसरी प्रगती नाही, एक नाही, दोन नाही, असे 7-7, 8-8 दारूचे दुकाने, छोटे छोटे किराणा दुकानामध्ये उभा राहून ते किराणा न विकता दारू विकतात, पुढे किराणा ठेवतात, मागे दारू विकतात। ह्याच्यामुळे पूर्ण टोटल आमची तरुण पिढी बर्बाद झाली। बरं, आता ह्या विषय आम्हाला निर्णय, आम्ही एसपी साहेबाला, कलेक्टर साहेबाला निवेदन दिले। ह्याच्यावर जर त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही सर्व महिला मिळून जो कोणी दारू विकेल त्याला आम्ही घरात घुसून मारणार आहेत आणि जो धाब्यावर पण जाऊन मारणार आहे। पोलीस प्रशासन आमच्यासाठी करेल,
आमचं जर घर बरबाद झालं तर पोलीस प्रशासनाची मदत घेऊन करावं काय? आम्ही एकदा गेलो दोनदा गेलो तरी ते काही आम्हाला, आम्ही कायद्यात चौकटीत बसूनच आम्ही त्यांना निर्णय घेतला. जर आतापर्यंत हा काही ऐकायचे नाही म्हणल्यावर आम्ही काय करणार आहे? आम्ही त्यामुळे लढा लढणारच. आणि आमच्या गावामध्ये एक बिअर बार आहे, पूजा बिअर बार. तिथं सगळे मुलं, प्रौढ मुलं, माणसं सगळे येऊन वाढदिवस साजरे करतात. ते म्हणत नाहीयेत की गावामध्ये महिला आहेत, आपण त्यांचा एक एक प्रश्न सोडवावा. हे दारू पार्ट्यासाठी 12-12 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत महिलांना रानात जावं लागतं. सगळा त्रास होतो, त्यांची शिवीगाळ सुरू असते एकमेकाची, चेष्टा मस्करीमध्ये. पण स्त्रियांनी कसं जायचं तिथून शेतामध्ये? 14-15 वर्षाचे, 10-10 वर्षाचे मुलं पण प्यायला लागले. काय तर तेच बघून शिवे शिकतात. कोण आलं दारू पिऊन, कुणी ऍक्टिंग करतं, कुणी हे करतं. सगळेजण मग एकमेकाला, लहान लहान मुलं त्यांचं बघून अनुकरण करायला लागले. त्यामुळे आमची सगळी तरुण पिढी बरबाद व्हायला लागली. शाळेत मुलींना पण त्रास व्हायला लागलाय, कारण रोडवर असल्यामुळं की आमच्या मुली शाळेत जाताना सायकलवर जाणार आहेत, ट्युशन आहे, क्लासेस आहेत, नीटची तयारी करायची, कधी 8 वाजता, कधी उशीर होतो, लवकर जावं लागतं. मग एकटे जर वडील जागेवर नसले तर त्या मुलीनं कसं जायचं? त्या म्हणतात नको आम्हाला जायचंच नाही. मुलं कसले कमेंट्स पास करतात. चालताना दारू, गाड्या पिऊन ते व्यवस्थित चालवत नाहीत. जर कुणाला धक्का लागला, प्रौढ माणसं आहेत, म्हाताऱ्या बाया आहेत, जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याने. आता काम केल्याशिवाय तर पर्याय नाही. आमचं घर कामावरच चालतं. जी शाळा आहे आमच्या गावामध्ये, त्या शाळेपासूनच 5 किलोमीटर म्हणतात. सरकारने सांगितलंय, कायद्याच्या चौकटीत बसून सांगितलंय की शाळेपासून कमीत कमी 5 किलोमीटर अंतरावर धाबा पाहिजे, बिअर बार पाहिजे. तर आमच्या शाळेपासून अक्षरशः अर्धा किलोमीटर सुद्धा अंतर नाहीये त्या बिअर बारचं. आणि आमचं गाव बीड जिल्ह्यापासून एकदम जवळ, 3 किलोमीटर सुद्धा अंतर भरणार नाही ते. तर तिकडून मुलं पिण्यासाठी, आमचा निसर्गरम्य वातावरणात डोंगर आहे ते, त्यामुळे मुलं पिण्यासाठी तिकडून इकडे येतात. आणि आमच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी त्रास होतो. मग आम्ही काय करणार याला? म्हणून माझं म्हणणं आहे, सरकारने नाही का ह्याच्या जातीनं लक्ष देऊन आमच्या गावातली दारू ही बंदी केलीच पाहिजे आणि करावीच लागणार त्यांना. आमची ही कळकळीची विनंती आहे. जय भीम, नमस्कार. आज आहेर धानोरा या ठिकाणी मला आपल्या सरपंचताई आहेत, इंगोलेताई, त्यांनी मला इथे बोलवलं आणि सगळ्या महिलांनी मिळून, जवळपास 100 ते 200 महिला आहेत, त्या सगळ्यांनी मिळून माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे. ते आहे दारूबंदीसाठी. मी भ्रष्टाचार विरोधीची बीडची जिल्हाध्यक्ष असल्या कारणाने आज या प्रकरणाला मी स्वतः जातीने लक्ष देणार आहे. आणि 100% बीडमधल्या ह्या जे आहेर धानोरा आहे, जे अगदीच जवळच आहे आणि खूप अतिशय रम्य आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेले खूप सुंदरचं गाव आहे, पण त्या गावाला पूर्णपणे दारूने उद्ध्वस्त केलेलं आहे. आज मी त्या गावामधल्या जे पण छोट्या छोट्या दुकानामध्ये दारू विकतात, ज्या ठिकाणी परवाने आहेत आणि परवाने घेऊन दारू विकतात, कारण ते नियमबाह्य प्रकारामध्ये दारू विकतात, तर अशी जेवढे पण दुकान आहेत तर ते सगळे दुकानं मी बंद करून टाकणार आहे. मी प्रयत्न करणार, असं म्हणत नाही, मी पूर्णपणे दुकानं बंदच करून टाकणार आहे. आणि भले आमच्यावर कायदेशीर कारवाई जरी झाली तरीही आम्ही ना हरकत दाखवतोय. कारण ज्या ठिकाणी युवती शाळेत जाण्यासाठी लाजत आहेत, रस्त्यावर पिदाडे लोक उभा आहेत, अश्लील शब्द पास करतात, उठून कोणाकोणावर आपण विनयभंगाची केस दाखल करणार आहोत, असे किती जेलमध्ये भरलेले आहेत. त्यामुळे आता विनयभंग वगैरे काहीच ग्राह्य धरला जाणार नाहीये. जिथं दिसते तिथं ठोकले जाते. ही भूमिका आम्ही आक्रमक इथं मांडत आहोत आणि आक्रमक भूमिकेचा आम्ही वसा हातात धरलेला आहे. जे मुलं भारताचं भविष्य असतं, एक 10-15 वर्षामधले जे बालक आहेत, आज जर ते दारूच्या व्यसनाधीन होत आहेत तर कायदा हातात घ्यायला आम्हाला काहीच हरकत वाटत नाहीये. कारण जे कायद्याचे रक्षक आहेत तेच भक्षक आहेत. कारण ज्या ठिकाणी दारूची दुकानं आहेत, जिथे छोटे छोटे ठेले आहेत, जे गाडीवर सुद्धा दारू विकतात, तर त्यांच्याकडून संबंधित पोलीस हप्ता घेतात. मग ते त्यांना रोखत नाही, त्यांना माहिती असते सगळं. त्यांनी जर मनावर घेतलं ना तर सगळं काही बंद करू शकतात. पण आज आम्ही सगळ्या महिलांनी हे एक हातामध्ये घेतलेली आहे आमच्या मिशन, जिथं दिसतात तिथं ठोकले जातात. हे मिशन आज सगळ्या माझ्या बहिणींनी हातात घेतलेलं आहे. आणि पर्यायी जर तरीही दारूबंदी नाही झाली तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत. त्या संवैधानिकरित्या आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ, SP साहेबांना निवेदन देऊ आणि आम्ही आमरण उपोषण करू. धन्यवाद.